नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रोहित आशवून आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना विनंती आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे वेलकम टू महाराष्ट्र याला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट या तिन्ही गोष्टी करायच्या आहेत आणि बाजूला दिलेला जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस सुद्धा करायचा आहे. धन्यवाद. देववाडीच्या दत्तूची तिला आठवण होत होती. आज 2 ते 3 दिवस झाले आज आला नव्हता. तिने त्याची फार वाट पाहिली. जसा दिवस बुडत होता तशी राधाबाई बेचैन होत होती. ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती, ह्या नागोजीनं माझ्या हंबीरला काही केलं असावं का? कसली जादू केली त्यानं? हंबीर म्हणून त्याचा राहिलाच नाही. हंबीर कुठं असेल? काय करत असेल? हंबीर केव्हा येईल? ती असा विचार करीत स्वतःलाच विचारत होती. तेवढ्यात मंगला आली. आई अशी हाक मारून तिला जागी केलं. राधाबाई उठली. तिने मंगलाच्या डोईवरची पाटी उतरवली. तिच्या तोंडाकडे पाहून मंगला म्हणाली, आई अशी का झाली आहेस? राधाबाई म्हणाली, मंगला, हंबीर आज 2 ते 3 दिवस झालं आला नाही. मला त्याची व त्याच्या जीवाची फार भीती वाटू लागली आहे. मला झोप येईना. मी आता काय करू? असे म्हणून तिने डोळे पुसले. मंगला हंबीर अजून का आला नसावा असा विचार करत होती. 8 दिवसांपूर्वी मंगलाला काही खास गुपित सांगून हिंदूराव जो निघाला तो आपल्या मुक्कामावर म्हणण्यापेक्षा आपल्या छावणीत मुक्कामावर पोहोचला. ही छावणी एका ठिकाणी कधीच नसते म्हणून तिला फिरती छावणी असं म्हणलेलं आहे. कारण ती नेहमी फिरत असते म्हणून ते सर्वजण आपल्या छावणीत फिरती छावणी असं म्हणत सर्वांना सांगत असतात. आज एका किर्र झाडीत ती छावणी पडली होती. तिथे एक आगटी पेटवली होती. त्या आगटीच्या पुढेच हत्यारांचे बोचाड रचले होते आणि आजूबाजूला कैक जवान बसले होते. चारी बाजूंना काही तरुण गडी जागत आपला पहारा देत होते. नुकताच मल्हार येऊन बसला होता. त्या सर्वांच्या पोशाखात, बोलण्यात व वागण्यात बरेचसे शिवाजीकालीन साम्य दिसत होते. त्यांनी मराठ्यांच्या मर्दपणाचेच अनुकरण केले असावे असं वाटत होते. त्याचबरोबर त्यांच्याजवळ आधुनिक शस्त्रेही होती. आपण जे करतो ते न्यायासाठी, आपल्या बहुजन समाजासाठी, आपल्या पिळल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी असे भरपूर समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्याचबरोबर शेतकरी जनतेच्या दारिद्र्याबद्दल आपण हे करत आहोत. अमाप जनतेची पिळवणूक करणाऱ्या वर्गाबद्दल त्यांच्या हृदयात द्वेष धगधगत होता. एका माणसाच्या सांगड्याच्या हाती हजारो एकर जमीन असणे व त्याने आयते बसून खाणे आणि लोकांच्या जमिनीवर हाडाचे काडे करणाऱ्यांनी उपाशी राहणे त्यांना मान्य नव्हते. आणि असली ही अन्याय राज्य पद्धती कायम ठेवू पाहणारे सरकार व त्यांचे हस्तक ह्यांना ते आपले जन्मोजन्मीचे वैरी समजत होते. वाटेल त्या परिस्थितीत त्यांच्याशी झुंजण्याची त्या लोकांची तयारी होती. त्या शेतकऱ्यांची ती झुंजार छावणी होती. मल्हारीच्या पुढे हिंदूराव बसला होता. आगटी धडधडत होती. हिंदूराव म्हणाला, मल्हारी, आजच चंदूलालाचा निरोप आला होता की आपण स्वतः लवकरच माणसं घेऊन येतो. तोपर्यंत थांबावं आणि भरपूर तयारीशिवाय नागोजीवर चालून जाऊ नये. मग गणू जवळच एका मडक्याला टेकून बसला होता. तो कान लावून हे सर्व ऐकत होता. तो एका हाताने आपल्या झुपकेदार मिशा गोंजारीत होता. तो शिकार करून शांत झालेल्या वाघाप्रमाणे दिसत होता आणि त्याने आपली नजर हिंदूरावर रोखली होती. तो मांजर कुरवाळल्याप्रमाणे मिशा कुरवाळीत होता. मल्हारी म्हणाला, पण नागोजीच्या भानगडीत आणखी किती दिवस अडकून पडायचंय? हिंदूराव म्हणाला, ही भानगड नुसती नागोजीची नाही तर त्याच्या पाठीशी सरकार आहे. नागोजी असता तर आपण वाटेल तेव्हा चिखलवाडीत शिरलो असतो. चिखलवाडीची काहीच बातमी नाही. शिवाय तो तयारीत आहे हे तर नक्कीच. म्हणून आम्ही तयारी केली पाहिजे. म्हणजे कोल्याच्या शिकारीला जायचं तर वाघाच्या शिकारीचं सामान बरोबर घेऊन जायचं.
काय गणू? गणूने मिशी सोडली व तो म्हणाला, चिखलवाडीची सर्व बातमी मी काढली आहे. नागोजीची लष्करावर काम भागे ना. त्यानं बरीच अशी माणसं जमा केली आहेत. लांब कशाला, ह्या मंगल्याच्या कृष्णाजीच्या हंबीररावाकडं इकडच्या बातम्या तिकडं देतो. तो आमच्या बेसावतपणाची वाट पाहत बसला आहे आणि त्यानं बागेवाडीच्या चंद्रूला आपल्या जवळ ठेवलाय. चंद्रूचे नाव ऐकता सर्वजण म्हणाले, काय चंद्रू? हो हो चंद्रू, गणू म्हणाला. मग काय झालं? चंद्रूची खोड तुम्हाला ठाव नाही? जिकडं खोबरं तिकडं चांग भलं करणारा भुरटा नव्हे. असं त्याला भियायचं कशाला? भिण्याचं कारणही तरी काय? तो काय राकूस आहे का? माणूस खाऊन हाडा हाकतोय तो. त्याची माझी गाठ पडू द्या अशी माळाला, मग बघा तमाशा. त्याची खुरमुंडी एक करीन तरच नावाचा गणू. पण ही साळ्याच्या घोट्यासारखी इकडच्या तिकडं लावालाव्या करणारी माणसं पकडून त्यांचा आधी बंदोबस्त करा, नाहीतर घात होईल बर का. शिवा म्हणाला, गणूचं म्हणणं बरोबर आहे. हा हंबीर कोण एवढा बाजीराव पेशवा लागून गेला आहे? मी म्हणतो सर्वाधी त्यालाच चेचून काढावा. हिंदूराव म्हणाला, तुमचं म्हणणं खरं आहे. हा हंबीर इथल्या कृष्णाजी पाटलाचा मुलगा आहे. तो नागोजीचा मोठा आधार आहे आणि आमचा वैरी सुद्धा. तुम्ही उद्यापासून त्याच्या पाळतीवर असा. त्याला फक्त दिवसाच गावात पकडू नका. त्याला रात्री कैद करून बांधून ठेवा आणि जे जे नागोजीचे लोक आहेत त्यांना पकडा. ठार मारू नका, परंतु वेळेप्रसंगी जखमी करून पकडा. आणि हा हंबीर नागोजीला आपली बहीण देऊनच त्याचा मेव्हणा होणार आहे. कारण नागोजीला मूळ बाळ नाही, तेव्हा आपली बहीण देऊन त्याची जमीन आपल्या बहिणीला मिळावी अशी त्याची इच्छा आहे. तेव्हा गणुदाजी, तू व मल्हारी तुम्हीच त्या कामगिरीवर जावं. शिवाय तो हिम्मतवानही आहे. दुसरी गोष्ट, गणू, तुमच्या सवडीनं एके दिवशी कृष्णाजीच्या घरी जाऊन त्याच्या मुलीला मागणी घालावी. मुलीला मागणी घालावी? हे हिंदूरावाचे उद्गार ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. गणू म्हणाला, लग्नासाठी मागणी घालायची म्हणता? हो. आणि नवरा? नवरा तयार आहे. आहो, पण त्याचं नाव? त्याचं नाव मला माहीत आहे. आहो, पण तुम्हाला माहीत असून काय करायचंय? ते आम्हाला माहीत पाहिजे ना, कारण आम्ही जायचं म्हणता. बरं, तर माझं नाव सांगा दडपून. आणि गणू, मल्हारी, हे लग्न जुळलं पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा, तिथं हंबीर आहे, तो कबूल होणार नाही. त्याबरोबर कृष्णाजी फार शहाणा माणूस आहे, त्याच्याशी जरा जपून बोला. आणि हंबीरवर घालून घेताना गणू किंवा मल्हारी यांनीच ते काम करावं, कारण तो चिडलेल्या नागाप्रमाणे माणूस आहे. त्यालाही मुंगूसच हवा. बरं, तसंच चिखलवाडीच्या वाटेवर नजर असू द्या. मी 2 दिवस बाहेर जाणार आहे, तोपर्यंत सर्व काही ठीक करा. हिंदूराव बोलत होता त्यावेळी ती मध्यरात्रीची वेळ होती. सभोवार भीषण शांतता पसरली होती आणि गंभीर वातावरण पसरले होते. त्याच्या शब्दाने ती रात्र थरथरत होती. त्याचा आवाज पसरत होता. त्यांची छावणी उठली. हिंदूराव व मल्हारी आणि थोडेजण एका वाटेने पुढे गेले आणि गणू व शिवा काही लोक बरोबर घेऊन दुसऱ्या बाजूने ठरलेल्या ठिकाणी जायला निघाले. त्यांची वाट नदीकडनं गेली होती. गणू पुढे होता, त्याच्या मागे शिवा चालत होता आणि त्याच्या मागे सर्व लोक चालत होते. गडद अंधारामुळे कोणी कोणाला दिसत नव्हते. प्रत्येकाचे लक्ष आपापल्या पायावर होते, त्यामुळे कोणीच कोणाशी बोलत नव्हते. ते नदीकडच्या एका वाळवंटाने जात होते. तोच गणू एकाकी उभा राहिला. त्याबरोबर ते सर्वच जण थांबले आणि पाहू लागले. त्यांच्या पुढेच एक प्रेत जळत होते. तिथेही कोणीच नव्हतं. फक्त कवळाभार उसाचा पाला पडला होता आणि त्याच्या शेजारीच चिव्याची, जुन्या पांजरणाची, ओबडधोबड वाकाच्या बट्यांनी बांधलेली तिरडी उपडी पडली होती. परंतु ती चिता धडधडून पेटली होती. तिच्या लाल प्रकाशाने शेजारचं पाणी देखील लाल लाल दिसत होतं.
परंतु एकंदरीत त्या मड्याच्या मानाने लाकडी कमी असावीत व लोकांनी घाईघाईत चिता पेटवून निघून गेले असावेत असे दिसत होते, कारण त्या मड्याचा एक पाय जाळाच्या बाहेर आला होता. त्याला मुळीच झळ लागली नव्हती हे स्पष्ट दिसत होते. गणूची दृष्टी त्या पेटलेल्या पायावर पडली. तो एकसारखा त्याच्याकडे पाहत होता. त्याला शिवा म्हणाला, आपण का थांबायचं, चला. त्या जळत्या पायाकडे पाहत गणू म्हणाला, शिवा, हे बिचारं माणूस मरायचं ते मेलं आणि जळायचं ते जळतही आहे, परंतु त्याचा एक पाय मात्र मागं राहण्याच्या बेतात आहे. काय करावं बरं. शिवाला हसू आले. तो म्हणाला, मला वाटतं या माणसाचं काहीतरी मागं उरलं असावं, कारण त्याची जळून राख होईपर्यंत मड्याजवळ बसायला जर कोणी नाही तर नक्कीच त्याच्या मागं शिल्लक काहीच नाही आणि म्हणूनच त्याचा एक पाय मागं राहण्याच्या विचारात आहे. राहू द्या त्याला. छे, गणू म्हणाला, राहू द्या कशाला. जर त्याचं काही मागं नाही तर पाय तरी कशाला. जाऊ द्या त्याच्याबरोबरच. असे म्हणून तो त्या पेटत्या चितेजवळ गेला आणि त्याने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने तो पाय आत लोटून दिला आणि परत तो शिवाजवळ येऊन म्हणाला, माणसानं काहीतरी चांगलं कार्य करून कीर्ती मिळवून मागं ठेवावी किंवा पुढच्या पिढीच्या हितासाठी काहीतरी चांगलं करून ठेवावं की जे कधीच नासत नसतंय आणि कधीच मरत नाही. असं जर काही असेल तर ते मागं ठेवून खुशाल जावं. आजच्या माणसाला, आजच्या जगाला त्याची जरूर आहे. त्याला अशा अर्धवट जळलेल्या पायाची व तंगड्याची काही जरूर नाही. जाऊ दे, घेऊन आपल्या बरोबर चला. तो पुन्हा चालू लागले. त्या अंधारात त्या सर्वांच्या डोळ्यापुढे तो पाय तरळत होता. सर्वजण त्या पायाबद्दल विचार करत होते, पण कोणीही बोलत नव्हते. थोड्याच वेळात ते आपल्या ठराविक ठिकाणी पोहोचले. सर्वजण घोंगड्या खालवर घालून पडले होते आणि गणू व शिवा बसून त्या पायाबद्दल बोलत होते. गणू म्हणाला, शिवा, तूच सांग, झाडाच्या लाकडाला जाळलं की घराला घर आडवं होतंय. त्याच्या पाकड्या करता येतात, पण माणूस मेल्यानंतर त्याचं काय करता येतं? म्हणजे काय? शिवाने गोंधळून विचारले. मी म्हणतो, गणू म्हणाला, झाडाचं घर करता येतं, जनावराचं कातडं माणसाच्या उपयोगी पडतं, त्याची मूठ करता येते, पण माणूस मेल्यानंतर त्याचा काय उपयोग होतो? आता कळलं का? शिवा म्हणाला, तुम्ही कोणाबद्दल बोलता? अरे बाबा, मगाच्या त्या पेटत्या पायाबद्दल. गणू त्याला समजावून सांगू लागला. त्या पायाचा उपयोग काय? ना त्याचं आड करता येतं, ना त्याचे पाकड्या घालता येतात. म्हणून मी म्हणतो, माणसाचं शिल्लक म्हणून काहीच राहत नाही. परंतु मेलेला माणूसही बिनफायद्याच्या वस्तू असूनही माणूस तसं सांगत नाही. तर काय करतं ठाऊक काय? त्याची जाळून राख करतं, त्याची हाडं जमवतं आणि ते सर्व काही पाण्यात नेऊन टाकतं. आणि मग माणूस काय सांगतं? आता म्हणे ते पुण्यवान झाला, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. खरं म्हटलं तर तसं काहीच नसतं. ही राख होणाऱ्याची आणि पाण्यात टाकणाऱ्याची नुसती फसवणूक आहे. कारण राख पाण्यात टाकून पुण्य मिळत नाही व शांती तर अजिबात नाही. ज्याला मरून जळायला भरपूर लाकडं मिळत नाहीत, त्याला राग झाल्यानंतर शांती कशी मिळणार? परंतु जिवंत माणूस सर्व काही करू शकतो, हो, पण त्यानं केलं पाहिजे. नाहीतर मगाच्या माणसासारखंच फक्त मागच पायच राहायचं. मरण सर्वांनाच येतं, ते पटकनही येतं, गोळीनंही येतं. मात्र मरणानं काहीतरी विचार करावं, मग मरावं. हो, आपण मरायचं, पण कोणासाठी? चांगल्यासाठी की वाईटासाठी? स्वतःसाठी की परक्यासाठी? आणि जगणारही विचार करावा की काय करावं. आपण जगायचं तर कशासाठी? उपाशी दिवस मोजण्यासाठी का दुसऱ्याचे गुलाम होऊन राबवण्यासाठी? हा ठिगळ लावून आबरू झाकायसाठी? कशासाठी? का एक पाय जाळाच्या बाहेर ठेवून खुशाल जळून जायसाठी? याच्या आधी विचार माणसानं करायला पाहिजे. नाहीतर त्याचाही एक पाय नव्हे तर त्याचं कोली कुत्री खाणार, मरणानंतर खाणार आणि जिवंतपणेही खाणार. असे म्हणून त्याने शिवाला हळूच एक
धक्का दिला. आपले पुढील व्हिडिओ किंवा पुढील भाग पाहायचे असतील तर स्क्रीनवर जो बेल आयकॉन दिसतोय त्याला तुम्हाला प्रेस करायचा आहे आणि सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. वेलकम टू महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.